शरद पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत, वर्धापन दिनी केलेल्या जयंत पाटलांच्या वक्तव्याची चर्चा. आमदारकी व्यतिरिक्त सध्या माझ्याकडे कोणतेही पद नाही, रोहित पवारांचं सूचक वक्तव्य. पक्षातील संभाव्य खांदेपालटाच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो, सहन करायला शिका. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस. संस्कार विसरू नका, सुळेंचा रोख नेमका कोणाकडे. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एक पाऊल मागे यायला तयार. मनसेसोबत युतीच्या चर्चांवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. शिवसेनेला राजकीय अहंकार नाही म्हणत सकारात्मक भूमिका. वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधीही वाघ होत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. वाघ होण्यासाठी बाळासाहेबांचे विचारच लागतात, शिंदेंची टीका. राणेंना आव्हान देत प्रकाश महाजन यांचा छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात ठिय्या. मी राज ठाकरेंचा सैनिक, घाबरणारा नाही, राणेंनी चूक केली आहे म्हणत महाजनांचा इशारा. मुंब्रा स्थानकातील धोकादायक वळणावर फास्ट ट्रेनचा वेग मंदावला. दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेनं लोकलचा वेग कमी केल्याचं चित्र. 4 जणांच्या मृत्यूनंतर रेल्वेची खबरदारी. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेप्रकरणी मनसेचा ठाण्यात धडक मोर्चा. गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढत निषेध. रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेसह ठाणेकर आक्रमक. अविनाश जाधवांकडून रेल्वेला निवेदन. 11वी प्रवेश पुन्हा लांबणीवर. पहिली यादी 26 जूनला जाहीर होणार असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. तांत्रिक अडचणींचा घोळ, गुणवत्ता यादी वेळीही कायम. मोसमी पाऊस 13 जून नंतर राज्यभरात पुन्हा सक्रिय होणार. शुक्रवार नंतर सर्वत्र जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार.